बोला की साहेब. हाय का 2 मिनिटं वेळ द्यावा. बोला की. मला वाटलं बिझी असतात लय. बिझीच आहे. बोला की. आता तुमच्यासाठीच बिझी, दुसऱ्यासाठी. आयला. तुम्हीच आपलं खोड्या काढून देता आमच्यावर कागद उधळून. म्हणलं ते गट नंबर चेंज झालेत का पहिलेच आहे आपण व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये? आरणगावचं आलंय ते. आरणगावचं का? बघितलंच नाही तुम्ही व्हिडिओ? नाही मी व्हिडिओ बघितलाय पण ते नेमका मॅप मला समजला नाही हो. असा विषय झाला. मग ती 119 आमचा आहे ना, मला वाटलं त्याच्यात अगोदरच्या लिस्ट मध्ये 119 नव्हता ना, मला असं वाटलं. फक्त आरणगावचं आहे. काही सोडत नाहीत, काहीच गॅरंटी नाही ह्यांची. कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही. कुठपर्यंत न्यायला बघितला ते आरणगावचा. समोर त्या रायबापासून रस्त्यापासून जे चालू केलाय, अख्खी गावाकडची निम्मी वाटते तळ्यापर्यंत. म्हणजे तुमचं पाणी पुरवठ्याचं तळ, बरोबर आहे का? बरोबर आहे. ब्ल्यू लाईनची दिसते ती. आणि पलीकडे जवळजवळ किती 80 का 81 नंबर खाली लाल रेषेच्या बाहेर दिसतोय. बरं, ती काय लाल रेषा आज जरी नसली तरी ती काय उद्या काय लय तिथं काय हे होणार आहे का? पीक पाणी येणार आहे का? कुठल्या कंपन्या, लेबर कॉलनी, सणसवाडी, आपलं रांजणगाव, ही मध्ये कोंडापुरी सारखं होऊन जाणार सगळं. तिथं काय शेती होत असते काय साहेब आता? केमिकल कंपन्या येणार, शेती नसती होत आता आजूबाजूला 4-5 किलोमीटर वरती. मला वाटलं तेच, मला मॅप नेमकं व्यवस्थित समजलं नाही. मला वाटलं हे झालं सगळं समजत असतं. फक्त ह्याचं काय इलेक्शनच्या अगोदर फिक्स होईल का अजून काय? म्हणजे झालेलं तर आहेच आहे, तसं काय अजून यांचं इलेक्शनच्या तोंडावर काय जाहीर करते अजून वेगळं काय? आपलं नाव, आपलं आडनाव येणं हे अपघाताने असतं, सगळं कळत असतंय. फक्त ते कसं असतंय, आपला विचार फक्त कोणाशी तरी जुळतोय का हे बघायचं असतं, म्हणून माणूस फोन करतोय. नाही देवा तसं काय. आम्हाला बारीकडं ना किती वाजता आलता तुम्हाला मेसेज? 3:45 का 4:15ला? तेच म्हणलं तुम्ही झोपले का नाही, मग म्हणलं काय कुठलं झोपतोय मी आपलं काल काय झालं, ती नवीन ही आली हसीन दिलरुबा, ती लावली आपली नेटफ्लिक्सला. मग आता म्हणलं जाऊन द्या, 12:30 काहीतरी गेल्या वर्षी स्क्रीनशॉट काढलेला होता. आणि ह्या टायमाला अशीच धावपळ चालू झाली सगळी. लेटर ह्याच टायमाला 12:19 येऊन धडकलं होतं मला. मग ते सगळं व्हॉइस ओव्हर देऊन ते टाकत होतो मी. माझी तरी काय फजिती थोड्या लोकांनी केली काय. मग आता हे 37वा महिना आहे साहेब, सगळं बजेट सगळं घर संसार आपलं. मग म्हणलं झाला वर्ष तर होऊन गेलं, म्हणलं एक दिलासादायक म्हणून टाकावं. पिक्चरच्या नादात काय 10 वाजता म्यूट करतो मी सायलेंट. आता गेल्या महिन्यापासून जरा नरम गरम असते म्हणून. मग पिक्चर बघत व्हिडिओ झाला, ते डोक्यात होतं. मग ते सगळे इमेजेस वगैरे तिथं क्रॉस व्हेरीफाय करून दाखवलं की बाबा 12:30ला सांगितलेलं की बाबा 3 माणसाला त्रास होतो. मग ते दुसरा एक जोडीदार आलेला, मग पेशंट आलेले किंवा ते PDF आलेलं वगैरे चालू केलं मी. व्हिडिओ अपलोड केला आणि कधी नव्हे ते मी रात्री व्हॉट्सअप बघितलं. आईला म्हणलं, मग मला नकाशा आलता. म्हणलं आता काय झालं नाही म्हणून म्हणलं व्हिडिओ केला आपण. आणि ऑलरेडी म्हणलं 11:15 का 11:30च्या दरम्यान नकाशा येऊन पडलेला. आता झाली का कमाल म्हणलं. पुन्हा अजून 20 मिनिट कटाळलो मी बोलू पुन्हा काय तसा सोडून दिला. पहिला व्हिडिओ बी काय झाला, अचानक ते चांदसूर्याजवळचं रेकॉर्डिंग झालं आणि तसंच चालू मोबाईल, आणि तिथं स्विच ऑफ दिसतोय व्हिडिओ. आईला म्हणलं काय झालं, मेमरी संपली का बघतोय, तर मेमरी पण संपलेली नव्हती. ते टेक्निकल काहीतरी एरर आलाय, मध्ये स्विच ऑफ होतोय. म्हणलं गुड चांगलं, म्हणलं ठीक आहे, काय का असं मला बी लोकाला क्रमशः ठेवलं. खबर कोणासाठी धडपड, लोकाला बी कळायला पाहिजे की. नाहीतर काय तिथं काय, एक लक्षात घ्या, आत्मसन्मान जागावं नाही हे फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं. मराठा आरक्षण सुद्धा आपण बघतो, जिकडं तुमची जयललिता एक महिला मुख्यमंत्री असून अनुच्छेद 9 मधून आरक्षण देऊ शकते 50% पुढं. मग काळे डॉक्टरला म्हणून डॉक्टरलाच माहित नाही खिडकी जायची घरात, बरोबर आहे की नाही?
काय झालं मध्ये परत मोबाईल त्या पिरियड मध्ये खराब पण झालता. हा हा नंबर उडले होते सगळे. हा हा काही लोकांना स्टेटस दिसत असेल किंवा काहींना दिसत नसेल. हा हा आता मग काल ते सरसकट नंबर उडलेले नाहीत, नाव उडले होते. हा हा तुमचं आहे हा हा पण अजून बाकी लोकांना मग जसं हा कोडिंग केलतं म्हणलं आता जवळा टाकळीची ती गँग आणि आरंगावचं आता इकडे ग्रुप बनवलेला आहे त्यामुळे व्हायरल झालंच असेल. हा आमच्याचा नाही का मॅप आला मग त्यात मला फक्त आरंगावचा आला का वेळ भेटला नाही. नाही नाही काल काय झालं तेवढंच राहिलं होतं ना. मी काही सुद्धा करत नाही साहेब, काही सुद्धा नाही. एकदम कम्फर्टेबल 2 मध्ये मी माझं 11:30ला येतो, 3:30ला जायचो, आता 2ला जातो. गरमागरम जेवतो, बातम्या बितम्या बघत बसतो. ऑटोमॅटिक ही ऑटो पायलट मोड आहे टेक्नॉलॉजीचा. बरोबर कोणी ना कोणी आपलं चातक तुचीने बसलेलं असतंय तिथं सुतार पक्षासारखं सारखं त्या फडावर टॉक 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 करत त्याला काय हाती लागलं की ते आम्हाला टाकतंय म्हणतंय खायचं असतंय का ही, आम्ही आपलं मग सांगतो लोकांना की बाबा खायचं असतंय का नसतंय. म्हणजे सगळी तेंबूत माहिती मी काही सुद्धा पाठपुरावा करत नाही. आपल्या फोन ओळखीचं नाही आणि काही नाही. ऑटोमॅटिक आता लोकांना तेवढं फक्त म्हणलं ना आत्मसन्मान जागा करणं. एकदा 3 गावाला गुदगुल्या करून सोडल्यात. आता 3 गावं बघतात मंत्रालयात कोण आहे, पालकमंत्री कोण आहे, अर्थमंत्री कोण आहे, जावई कोण आहे, इवाई कोण आहे, आलं लक्षात. आणि कोणी ना कोणी असतंय एखाद्याला वाटतंच की मारोड्याचं गाबडं जरा बरं दिसतंय जरा सगळ्यात पाठवून दिलं देतंय कोणी कोणी. बाकी काय नाही चालत पेशंट म्हणलं फोन तरी करावा. इकडे काय चक्कर आहे? नाही आताच ते याच्यावर फोन होता. काय होतंय नाही 24 तास कमी पडतात. काय इथलं बी बघून सगळं परत हे विश्लेषण सगळं बघायचं असतंय. चक्कर काय आता तुमच्या गाड्या बिड्या आल्यावर घेऊन जातालच की तुम्ही आम्हाला. काय गाड्या नाहीत आमच्या काय खरं येतच असतील की आता गाड्याचं काय कसं असतं माहिती का, एक लक्षात घ्या काही लई बदल होत नसतो पण माणसाला लक्षात येत असतं की आता वाईट दिवस आले तरी पहिल्यासारखे वाईट राहणार नाही. त्यामुळे माणूस साठलेला पैसा बाहेर काढत असतो, बाकी काय नसतं. हाय पण रेट तसे मिळायला पाहिजे की पैसे पण. नाही तुमचं तर जाणारच नाही, तुम्हाला काय काळजी करायची गरज आहे. माझंही जाणार नाही. रेटचा विषयच नाही हो हा. मी किती सांगून एका दिवस झालं तर का गव्हर्नमेंटचा काय विषय सांगता येते. आपलं किती 150 हेक्टर आहे म्हणले का? नाही हो तो फॅक्टर वेगळा आहे. हा का? मग यांचं राजकारणी जे आहेत का ते 150 हेक्टर तिथं वाशीला काहीतरी हाय आणि याला बुमला काय हाय असं म्हणजे 150-250 विश्लेषण सांगितलेलं आहे. 150-250 नाही साहेब, 750 हेक्टर मध्ये 137 आणि 143 काहीतरी वाशी बुम अतिरिक्त आणि परांडा आहे. तर आपलं क्षेत्र ऑलरेडी एक्स्ट्रा आहे. तर तो MIDC चा प्रकल्प आहे राज्य सरकारचा आणि हा हायवे टच NICD चा प्रकल्प आहे. ह्याच्यात हस्तांतरण संस्था म्हणून फक्त MIDC काम बघणार आहे. हा PPP मॉड्यूल आहे. तुम्हाला विकसित प्लॉट देणार. परत शून्यापासून सुरू नका करू. असं आहे का? मग आम्ही अपडेटच नाही तुमच्यासारखा. नाही सगळं अपडेट आहे तुम्हाला. म्हणलं मी तुम्हाला माणसाला काय असतंय फक्त ते सारखं बामणाला बोलून सत्यनारायण घालायची सवय असते. सगळं तर घर संसार स्वतःच करायचं असतंय पण काय म्हणतात त्याला गुरुजी तारीख बघा की ह्या वेळेस श्रावणात आपलं घालू काय म्हणते त्याला पूजा. बाकी श्रावणाची पूजा करायची सोमवार तशा टाईप का? म्हणजे ही काय उगा मला फोन करून फक्त तुम्ही कन्फर्म करता की बाबा मी सावध आहे का नाही. बाकी नाही मला कसं वाटलं त्या आरंगावचं पण ते मॅप व्यवस्थित लक्षात आहे ना. मला वाटलं आमचं 119 पर्यंत जात आहे काय म्हणलं परत काय चेंज झालं काय आमचं. साहेब मला काय बोलता येणार नाही, तुम्हाला काय ऐकून घेऊ शकत नाही तुम्ही. एकच सांगतोय की आताच्या टप्प्यात तुम्ही नाहीत आणि मी नाही. बरोबर आहे. पण आहेत नाही ते महत्वाचं नाही. आहेत नाही महत्वाचं नाही. एखाद्या घरात जर डेंग्यूचा पेशंट सापडला तर ऑफिशियली कमी इम्युनिटी वाला आज उघडा पडतो. बरोबर आहे. दुसरा जरी किती दिवस त्या आळ्याच्या राण्यात दम धरणार आहे. लक्षात आलं का? लक्षात ही 7 आहे 7. ऐकत जा जरा गरीबाचं सगळं व्हिडिओ सारखं एकसारखं ऐकत जा. इथून पुढे सगळं अपडेट घेतो. सगळं अपडेट नाही आता तुम्हाला काहीच बोलत नाही. एवढं पोट तिडकीने बोलत असतो मी त्यात सगळे ऍक्युरेट इनपुट आणि महत्वाचं तीच आहे हो.
काय आहे माहितीये का, जिल्हा परिषद शाळेत चपलीचं बिगर चपलीचं तसलं त्या खताच्या पिशवीत दप्तर घेऊन जाणारे बिनारे लय म्हणजे काय म्हणतात त्याला, आपली बी परिस्थिती काय लय अशी काय हा हा भारी हा नव्हती, पण ते बरोबर बघितलेलं आहे. आहे तर त्याच्यामुळे एक समाजाप्रती आपली भावना वाटते बरोबर की आहे. बाबा कुठं ना कुठं काही ना काही आपलं दिवा लागल कोणाला तरी. हम्म, काय असतंय सगळं होत असतंय चांगलं, फक्त खाता बी यायला पाहिजे. हम्म, आता काय पार नरक घेत नाही अशातला भाग नाही, पण आता भागत नाही हम्म, समजा, मग आता कुठनं कुठनं समजा आपलं जसं म्हणतो आपण की बाबा आता हम्म, हे आपला कीटकजन्य आजारांचा सीझन असतो, तर हम्म, तसं न तसं आता एरवी सगळं खरीप रब्बीन कुठं बागायतीवरती भागानं म्हणल्यावरती कुठं न कुठं त्या जमिनी जर का वेस्ट झाल्या, म्हणजे वेस्ट म्हणजे परावर्तित केल्या गेल्या कशासाठी, तर त्याच्या ह्याच्या वापरासाठी हम्म, व्यावसायिक, तर शेवटी सातबारा मालकालाच शेवटी पहिल्यांदा आहे ना, हम्म, दुसरा कोणाला द्यायचा आहे. बरोबर. डोळे उघडे ठेवा, बातम्या हम्म, तुमच्याकडून येऊन द्या, शंका नका विचारू, ठीक आहे. बरोबर चालतं असा चालतं. नकाशा आरणगावचा आलाय जवळचा आणि टाकळीचा मला अभिप्रेत आहे, नाही का? तुम्ही अंदाज पण काढू शकत नाही. लक्षात आलं का? हम्म. म्हणजे आज आता माझ्या अंदाजाने कुठल्या तरी राज्यामध्ये हम्म, हिंदू मुस्लिम मध्ये जर जमिनीचे व्यवहार झाले तर त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. लक्षात आलं का? हम्म. म्हणजे आणि आज आरणगावमध्ये जर अधिग्रहण होत आहे, टाकळीमध्ये जर अधिग्रहण होत आहे, जवळच जर अधिग्रहण होत आहे, तर हिंदू मुस्लिमचं तुम्ही म्हणताल अचानक कस काय विषय काढला, तर वक्फच्या सुद्धा टाचणीला येणार आहेत जमिनी, जवळच भरपूर जमिनी आहेत वक्फच्या, हा हा आहेत आणि आहेत पुढं ऐकून आहे मी हा पण. देखील प्रश्न उद्भवणार आहे. लक्षात आलं का? बरोबर आहे. तसंही मग अल्पसंख्याक आता खेड्यात किती राहतोय आमच्यासारखा किंवा त्यांच्यासारखा, हा म्हणजे बरोबर आहे. महत्वाचा विषय, तरी देखील आम्ही आता पोटतिडकीने मराठा आरक्षण असेल किंवा काही असू दे आपले हम्म, स्थानिक जे आपले ग्राम स्वराज्याचे जे विषय आहेत आपले नाही का, मागास हम्म, घटकांना बहुजन समाजाला न्याय हम्म, मिळण्याबद्दल, त्याच्याबद्दल नेहमी आम्ही अग्रेसर असतो. हम्म, सगळं बांगलादेशची पार्श्वभूमी बघा, आपल्याला मग बघा परत फक्त ते तो चौकातनं सुटकाय का, गावाकडे जाता येते का नाही, हे महत्वाचं आहे ना. हम्म. नाही तर छातीवर नुसतं इस्टेटी सांभाळून तरी काय होणार आहे. बरोबर आहे. आता पूर्ण फॅमिली परांड्याला आहे ना, हम्म. बरोबर नाही ना? आई वडील गावाकडेच राहते, नाही कधी नाही, इकडं कधी आता तिकडे म्हणजे असते. मॅडम तुम्ही समजा, आम्ही इकडेच आहे. मग आता किती जरी केलं तरी खेड्यातून येऊन आज शहरात इस्टॅब्लिश व्हायचं म्हणलं तर हम्म, तिथं फरकच आहे ना. हम्म, आता आमच्या इथं समजा 3,500 रुपये फक्त लाईट बिल येत आहे, हम्म, आणि ते जर एखाद्या खेड्यातल्या माणसाला सांगितलं तर ती म्हणतील काय काय गरज आहे तुला तिथं राहायची, इथं सगळं तेवढं 3,500 घर भागल की सगळ्या 2 टाइम गावाला चहा पाणी होईल म्हणतील लोक. लक्षात आलं का? हम्म, म्हणजे विषय असा नाहीये की 3,500 जाण्याचा किंवा शहराचा गावाचा, तर कसं असतं की तो मी त्याला करन्सी कॉम्पिटिशन म्हणतो. हम्म, गावात किती रुपयात भागू शकतं, मग त्या जवळच्या तालुक्याला किती रुपयात भागू शकतं, त्यानंतर त्याच्या पुढच्या जिल्हा लेवलला एखाद्या जवळच्या बाजारपेठेला, पुणे असेल, औरंगाबाद असेल, सोलापूर, आणि मग मुंबई, आणि मग तिथून जागतिक. तर ही 1 रुपयापासून जवळजवळ लाख रुपयाच्या पुढचं गुणोत्तर आहे. लक्षात आलं का? हम्म. आणि आयुष्यात एवढंच करायचं असतं, फक्त त्या कॉम्पिटिशनला नेहमी स्वतःला ॲडजस्ट करत जायचं. बरोबर आहे. काही वेळेस तुम्ही मूर्त रूपात पैसा कमवू शकता, आणि काही वेळेस आहे हे ॲसेटचं व्हॅल्युएशन म्हणजे मूल्यवर्धन करू शकता. गडकरी साहेब हम्म, म्हणायचे की तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करा, तर मी म्हणायचो नाही नाही, वेल्थ क्रिएशनच करू ना. हम्म, मका लावून त्याची पॅकिंग करण्यापेक्षा आमच्या जमिनीत सातबाऱ्या सकटच कशा आम्ही हम्म. श्रीमंत कसे होऊ ह्याचाच विचार करणार ना आपण. बरोबर आहे. टाकळी असो, जवळा असो, आज कसं का असा ना वाकडा तिकडा होईना पण घातलाच ना कोणाच्या ना कोणाच्या तिथनं सुरत चेन्नई, हम्म, झालं ना. मग व्हॅल्यू ॲडिशन काय, आता आम्ही कशाला व्हॅल्यू ॲडिशन करायचं, आम्ही आमच्यापासून 5 किलोमीटर वाले व्हॅल्यू ॲडिशन करणार, हम्म, आम्ही वेल्थ क्रिएशन वरतीच काम करणार ना. आता आपण जवळचे ते कशाला आपण आता व्हॅल्यू ॲडिशन वरती काम करतोय, हम्म. आता आपण वेल्थ क्रिएशनच करणार ना. तुमच्या शेतीचं कन्व्हर्जन रहिवाशी किंवा व्यावसायिक जागेत नाही का ABCD मध्ये कन्वर्ट करणार ना आपण. बाकी काय नाही निवांत आहे बा. चालतंय, लक्ष द्या त्या चालतंय. नकाशाकडे, 2 टाकळे आणि जवळच्या. हो हो चालतंय. हा, ती कन्फर्मच आहे बरं का यादी. हो हो चालेल, आलं काहीतरी टाका मग व्हिडिओ ग्रुपला. काय करा, हेडफोन घ्या आपला निवांत, आपलं डोळे ऐकलं मी झाकून ते ऐकलं. 40, हा त्यात ती हम्म, यादी पण टाकलेली वाटतं मी पहिल्या व्हिडिओत. हा, तुमचीच आहे ना ती गँग, आपलं सगळं हा, डिस्कस चालतं किंवा डॉक्टर, तुमचं ते तळ्याचा आणि तुमचा गट सोडून टाकळीचा हा, इकडचा पूर्वेचा भाग गेलाय ना,
हा. रस्त्याच्या समजा टाकळीतून जवळकडे जाताना डावी बाजू, हो हो. आणि त्याच्या पलीकडे आरणगावची होती, तर आरणगावचं काय केलं त्यांनी, तुमच्या शिवची थोडी ठेवली का नाही राहिली बघा आता ती. मला तर काय जरा शक्यताच कमी वाटते बाबा. अख्खं गाव सोडून सगळंच उठवलंय. आता तुमचा ना आमचा नकाशाच काय सांगतोय देवजाने. आमचं बी ते पटाणाच्या आणि त्या चंद्रकांत गावारीच्या शेताच्या पलीकडचं, म्हणजे तुमच्या शिवकडचं पार त्या कारखान्याच्या गावानीपर्यंत. म्हणजे तुम्ही जर त्या पटाणाच्या गळणीत किंवा इकडे केकतडीकडं त्या बोरीजवळ थांबले ना, चंदनाच्या रानाकडे जातानाचा रस्ता, तिथं जर थांबून जर काही बघितलं क्रेन किंवा कारखान्याचं शेड, थोडक्यात ते सगळं गेलंय. मध्ये आरणगाव रस्त्याला ती कोथाळी वस्ती नाही का, तिथलं ती देवळापासून सगळं म्हणजे काय ते चिमणमाळ म्हणतात ना जवळचा, त्या टन पासून सगळं म्हणजे ते तळ बिळ सगळं गेलंय. चालतंय. ते आपला मॅप आला तर तेवढं करा. आला तर नाही, तुम्हीच काढा जरा, खोदा की जरा गावात जरा देत जा की वेळ. बरं चालतंय. कुठल्या कुठल्या ग्रुपवरून सटकून जाता देवजाने, तुम्हालाच कळतंय. कुठं एकाच ग्रुपला देवा मी फक्त तुमच्या? अहो गावातल्या हो, गावात बी द्या वेळ, काय असतंय. बरं. चाल